छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना मध्यम प्रकल्पामुळे रामनगर या नवनिर्वाचित गावाचे 1998 मध्ये पुनर्वसन करण्यात आले, परंतु अद्याप या गावातील ग्रामस्थ सुविधांपासून वंचित आहेत। स्मशानभूमी, दफनभूमी तसेच गावातील रस्त्यांची बांधणी आणि इतर सोयी अद्याप उपलब्ध झाल्या नसल्याने गेल्या 20 वर्षांपासून या गोष्टींची मागणी गावकरी प्रशासनाकडे करतात। नगर रचनेअंतर्गत पायाभूत सुविधा देण्यात आल्या, परंतु स्मशानभूमीची जागा आणि नगर रचनेनुसार देण्यात आलेल्या प्लॉटिंग व्यवस्था ही अद्यावत दिसत नाही। याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन स्मशानभूमी उपलब्ध करावी अशी मागणी करत रामनगरचे ग्रामस्थ 2 दिवसांपासून उपोषणाला बसले। पुनर्वसन गावठाण वाडी पळशी पुनर्वसन होऊन जवळपास 98 ला पुनर्वसन झालेलं आहे। त्या अनुषंगाने आज गावाचे नाव रामनगर करण्यात आलेले आहे। रामनगर ह्या गावाच्या बऱ्याच समस्या अजून 25 वर्षापासून प्रलंबित आहे। या समस्याला मी बऱ्याच वेळेस वारंवार जिल्हास्तरीय विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे। याच्यात आमचा कुठलाही आम्हाला आतापर्यंत बेनिफिट मिळालेलं नाही। आमच्या मूळ मागण्या अशा आहे, आम्हाला स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही, भूखंड नाही, रेकॉर्डली संपूर्ण मिळालेलं असं ते दाखवत आहे, पण स्पॉटला काहीच नाही। आम्ही वारंवार यांना पत्रव्यवहार करून सुद्धा यांनी आमची कुठलीही दखल घेतली नाही। याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना पत्रव्यवहार केला, आमची फक्त समजूत काढण्यात आली। याच्या पलीकडे यांनी काही स्पॉटला कुठलीही कार्यवाही केलेली नाही। याच्या आज सध्याच्या स्थितीला इथं स्मशानभूमीचा आणि दफनभूमीचा हा प्रश्न खूप दिवसाचा प्रलंबित आहे। आम्हाला शासनाला हीच अपेक्षा आहे की यांनी आमचे स्मशानभूमी, दफनभूमी व उर्वरित भूखंड एवढे मिळवून देण्यात यावं। आणि जे लोक आता आम्ही 4-5 लोक इथे अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे, त्याच्यामध्ये आम्ही तहसीलदार साहेबाला, कलेक्टर साहेबाला 1-2-2024 आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्ही उपोषणाला बसणार आहे म्हणून। त्यांनी आतापर्यंतही कुठलाही आमच्यावर हे न करता आम्हाला म्हणजे हे नाही केलं, मार्गदर्शन कुठलंही केलेलं नाही किंवा याच्यावर काही ते तोडगा काढायचा प्रयत्नही सुद्धा केलेला नाही। आज फक्त आमच्यावर 2 दिवस उपोषणाला बसलं आहे। आज तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, हेच फक्त काल येऊन गेले। याच्यानंतर कुठलाही अधिकारी कुठलाही आमच्याकडे फिरकलेला नाही आजपर्यंत।